ह्या आजींना पाहून वाटलं की ह्यांना खरंच ऑरिक्युलर ट्रीटमेंट देऊन पाहूया. मग यांचं वय पण जास्त आहे. त्यांचे 2-3 व्हिडिओ घेतले चालण्याचे, चढण्याचे, जिना कशा चढत आहेत त्या. आणि नंतर त्यांना विचारलं काय होतं आहे, पाय दुखतात म्हटल्या. मग त्यांना थोडं ट्रीटमेंट दिली, त्यांच्या नसा रिकाम्या केल्या आणि कानामध्ये ट्रीटमेंट दिली. पण आजी मला म्हटली अगदी निरागसपणे, तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही आहे. मी त्यांना प्रेमाने म्हटलं, मला नात म्हटलात, ह्याच्यातच सगळं आलं. आणि ही आपुलकी मला खूप छान वाटली त्या आजीकडनं. देण्याची भावना खूप आहे तिच्याकडे. आणि मी ट्रीटमेंट दिली आणि आता तिला म्हटलं चाल. ह्या आजी चालू लागल्या अगदी काठी सोडून. पण यामागे खरंच माझं श्रेय अजिबात नाही आहे. आणि ट्रीटमेंट दिली आहे मी, पण त्याचं रक्षण करणे किंवा ट्रीटमेंटला यश प्रदान करणे हे तर साक्षात सोपान काकांचं, तिथे बसलेल्या साक्षात आमच्या विठ्ठलाची कृपा आहे माझ्यावर आणि आजीवरही. आणि आजीला विचारलं, तर बिना काठीची चालली काय सांगशील आमच्या सगळ्यांना? तिचं उत्तर मला खूप आवडलं, तुम्ही ऐका. आता तुम्ही बिना काठीचं उभं राहिले की नाही, मग हे काय सांगताल? मी बिन काठीची चालते. मग धन्यवाद सोपान काकाला का मला? असं प्रेम करणारी ही शेवटचीच पिढी आहे. काय ते रेसिप्रोकेशन, आदान प्रदान आणि निस्वार्थपणे. थँक्यू आजी.